छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीतील, संभाजी महाराजांच्या शूरभूमीतील, संत तुकारामांच्या, ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या अशा माझ्या कणखर मातीच्या कणखर महाराष्ट्रातील सर्व येवलेकरांना या ठिकाणी सप्रेम जय महाराष्ट्र करतो। आणि हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि अरबी समुद्रापासून तर बंगालच्या उपसागरापर्यंत ज्या महान विद्यांच्या हातामध्ये बंदूक धरून आमच्या भारत मातेचं रक्षण होतं, त्या रक्षण घडवणाऱ्या संस्थेचं उद्घाटन आज आपल्या मातीमध्ये होतंय। त्या उद्घाटन समारोहाच्या महोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। खरं तर साई करिअर अकॅडमी ही सैन्य दलामध्ये, पोलीस दलामध्ये आणि भारताच्या प्रशासकीय विभागामध्ये भरती करणाऱ्या तरुणांची एक प्रशिक्षण संस्था आहे। या संस्थेची स्थापना आमचे मार्गदर्शक सन्माननीय सिरसाट मेजर यांनी पाथर्डी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी केली होती की 4 ऑगस्ट 2017ला झालेल्या संस्थेचा विस्तार आता उभ्या महाराष्ट्रावर होऊ लागलाय। आणि खरंच प्रकर्षाने जर आपण विचार केला तर आमच्या महाराष्ट्रातली जी शिकलेली तरुणाई आहे ती शिक्षण प्रवाहामध्ये नोकरीचा शोध घेत असताना शक्यतो आम्ही ड्रायव्हर, पोलीस, कंडक्टरच्या नोकरीकडे जाण्याचा प्रयास करतो। परंतु आज सुद्धा रेल्वे, बँकिंग, लष्करामध्ये उच्चभू असणाऱ्या नोकऱ्या मात्र आम्हाला खुणावत नाहीत। वास्तविक ही आमच्या शिक्षण व्यवस्थेचं दुर्दैव म्हणावं लागेल, ते खेदपूर्वक नमूद करतो। खरं तर नोकरीला लागत असताना आमच्या पोरामध्ये गुणवत्ता असताना सुद्धा केंद्राच्या सरकारी नोकरीमध्ये उच्चभूत शीत नोकऱ्यांकडे आम्ही का आकर्षित होत नाही, हा प्रश्न जेव्हा प्रकाश सरांनी, सिरसाट सरांच्या लक्षात आला तेव्हा 15 वर्ष आर्मीमध्ये नोकरी करून आपल्या परिसरातली लोक आता उच्च पदावर गेली पाहिजेत हे स्वप्न त्यांनी पाहिलं। आणि त्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये विविध शाखेच्या माध्यमातून हा प्रयत्न तडीस नेण्याचा प्रयत्न केला आहे। आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून आज आपण या गोशाळेच्या मैदानावरती भारत मातेच्या या मातीमध्ये सर्वजण उपस्थित झालेलो आहोत। मी साई करिअर अकॅडमी परिवाराच्या वतीनं मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो। अध्यात्मामध्ये संतांनी सांगितलंय की कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल तर त्या कामाला आपण स्त्री गणेशा म्हणतो आणि स्त्रीचा अर्थ होतो देवता। आणि देवतेच्या आशीर्वादानं त्या कामाची सुरुवात करण्यासाठी साधू संतांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो। म्हणून आज या शुभ कार्याप्रसंगी सरला बेटाचे मठाधिपती आमच्या पाठीशी या ठिकाणी आशीर्वाद रूपी उभा आहेत, त्याबद्दल तुमचंही सहर्ष स्वागत करतो। खरं तर हे करत असताना आपल्या पाठीवरती समाजात कुठेतरी एखाद्या प्रतिभावंत, गुणवंत, ज्ञानवंत माणसांची थाप व्हावी म्हणून ज्यांना आम्ही आमचे सखे सोयरे म्हणतो असे सन्माननीय या मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार नरेंद्र भाऊ दराडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो। की संस्थेचा प्रयत्न असा आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्रांच्या ब्रँचेसमध्ये जर आम्ही पाहिलं की बँकिंग करणारे, रेल्वे करणारे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स भरती करणारे बरेचसे लोक महाराष्ट्र सोडून हरियाणा, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेशच्या अकॅडमीमध्ये जाताना प्रकर्षाने विद्यार्थी आढळायला लागले। त्यावेळेस या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणारं काम जर महाराष्ट्रामध्ये झालं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये एक चांगला अधिकारी तयार होऊ शकतो। याचं ज्वलंत उदाहरण मी सर्व या ठिकाणी उपस्थितांच्या माध्यमातून अगदी पुराव्यासह दाखवेल की या ठिकाणी बसलेले आमच्या अकॅडमीचे एक विद्यार्थी आहेत दैपळे साहेब, जे क्राईम ब्रँचमध्ये दिल्लीला एका क्लास 2 पदावरती जॉईन आहेत की सायबर क्राईम, की जे ते कॉम्प्युटरच्या क्राईम धरल्या जातात। आजपर्यंत आम्हाला माहितीच नव्हतं की सायबर क्राईममध्ये पण नोकरी असतात। आणि याचं योग्य मार्गदर्शन सिरसाट सरांनी केल्यामुळेच आज आमचे सहकारी, आमचे मित्र, आमचे विद्यार्थी दैपळे साहेब एवढ्या उच्च पदावर पोहोचले। म्हणजे मोठ्या मोठ्या पदाच्या नोकऱ्या खुणावत असताना आम्ही तिकडे आकर्षित झालं पाहिजे, कारण आता शिक्षण व्यवस्था बदलायला लागली आहे। पूर्वीचा काळ असायचा की एखाद्या नोकरीचा फॉर्म भरला की मुलगा सहज जॉईन होऊन जायचा। आज काळ बदललाय। महाराष्ट्रामध्ये 10.5 लाख पोरं 12वीची उत्तीर्ण होत आहेत, त्याच्यापैकी 5 लाख पोरं आरामसे 165 उंचीपेक्षा जास्त उंचीचे असतात। त्यांचं पहिलं क्षेत्र येतं की आता मला पोलीस व्हायचंय, मला आर्मीत भरती व्हायचंय।
परंतु आर्मीत भरती होत असताना मग ते पोरगं पहाटे उठतं, गावाकडे राबतं, सकाळपासून गावाच्या रस्त्यावरती, गावाच्या मैदानावरती गोल गोल चक्रा घेत 4-4 महिने, 6-6 महिने, वर्ष तयारी करतं. आणि जेव्हा प्रत्यक्ष मैदानावर उतरतं त्यावेळेस टेक्निकल प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी रनिंगमध्ये, पेपरमध्ये त्या विद्यार्थ्याला मागे टाकतात आणि त्याच्या स्वप्नांचा रसभंग होऊन जातो. आणि मग आम्ही म्हणतो की नाही, आमची पोरच नोकरीला लागत नाही. कारण आपण जर सहज आजारी पडलो तर मेडिकलमधून आपण गोळ्या खात राहिलो तर बऱ्याच दिवस तो आजार जर आपल्या शरीरामध्ये राहिला तर आपण गतप्राण होण्याची चिन्ह असतात. तसं आपण सराव करून करून जर भरती झालो नाही तर आम्हीच म्हणतो की आता तुला नोकरी लागत नाही. नोकऱ्या सोप्या राहिल्या नाही आणि आम्ही नोकरीतनं, त्या परिघातनं, त्या कक्षेतनं बाहेर पडल्या जातो आणि त्याचं सगळं अपयशाचं खातर आपण त्या विद्यार्थ्यांच्या माथ्यावरती पडतो. पण मी पालक वर्गांना निश्चित सांगू शकेल की माझ्या बांधवांनो, ते अपयश त्या विद्यार्थ्याचं नसतं तर ते अपयश त्याला ट्रेनिंग देणाऱ्या व्यवस्थेचं असतं. कारण जर टेक्निकल ट्रेनिंग त्याला दिलं की किती वेळेत किती पळायचं, कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा, किती वेळ करायचा, याचं इत्थंभूत जर प्रशिक्षण मिळालं तर मला वाटतं ते विद्यार्थी त्याच्या कष्टाचं चीज झाल्याशिवाय राहत नाही. आणि अशा प्रकारचं ट्रेनिंग जवळपास 3.5 वर्षापासून शिरसाट सरांनी पाथर्डीसारख्या शहरामध्ये सुरू केलं होतं. ग्रामीण भाग आहे तसा वास्तविक. आणि तेथून जवळपास 3च वर्षामध्ये 300-350 जण आर्मीमध्ये, 200 पेक्षा अधिक जण नेव्हीमध्ये, टेक्निकल विभागामध्ये 50 जण आणि 10 जण नगर पाथर्डी या शाखेतनं PSI सारख्या उच्च पदावरती गेली. मला वाटतं भविष्यात हाच यशाचा डंका या येवल्याच्या मातीमध्ये वाजतोय, याचा मोठा मनस्वी आनंद आहे. कारण मित्रांनो, राबल्यानंतर आपलं काहीतरी स्वप्न असतं, ते स्वप्न आपण पाहतो आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही आई वडिलांकडनं ते पैसे घेत असतो. आई वडील महिन्याला 5,000 रुपये देतात, मुलाला बाहेर ठेवतात आणि ते मुलगा बाहेर राहिल्याच्या नंतर बराच काळ प्रयत्न करतं, परंतु अपेक्षित यश न आल्याच्या कारणानं आमचा पैसा, वेळ आणि त्या पोराचं वय पण व्हायला जातं. कारण वयाच्या 17व्या वर्षी नोकरीला सुरुवात होते हे महाराष्ट्राला पहिल्यांदा आर्मी भरती करणाऱ्या साई अकॅडमीने दाखवलं. कारण वयाच्या 17व्या वर्षी नोकरी लागते, पण आमचं पोरगं वयाच्या 21-22व्या वर्षी ग्रॅज्युएशन होतं आणि नंतर म्हणतं की मला MPSC करायची. पण त्याला 17व्या वर्षी जर नोकरी लागली तर ते 32व्या वर्षी रिटायर होतं. आर्मीचा येणारा पगार अधिक आर्मीतून रिटायर होऊन आल्याच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रात कुठल्याही पदावर त्याला नोकरीला लागता येतं आणि मग तो आर्मीचा पगार, महाराष्ट्राचा पगार मिळून सुखी संसाराचा जो वेलू असतो तो गगनावर गेल्याशिवाय राहत नाही. परंतु जेव्हा आम्हाला माहिती नसते की 8वी पासवर 10वी पासवर नोकरी आहेत, हे आम्हाला कधी कोणी सांगितलंच नाही. पॅरो कमांडोसारखी गरुड कमांडो, पॅरो कमांडो, आर्मी ते टेक्निकल विभागातल्या नोकऱ्या या 10वी पास नापासवरती असतात. याचं जर इत्थंभूत नॉलेज आमच्या मातीपर्यंत पोहोचलं असतं ना तर आमच्या महाराष्ट्रातून सुद्धा कर्नल, लेफ्टनंट, जनरल, मेजर पदापर्यंतची पोरं पोहोचली असती. आमची पोरं आज पळतायत, पण जीडीचे जवान ओळखण्यासाठी पळतायत. जीडीचे जवान सुद्धा देशाचं संरक्षण करतात. परंतु आम्हाला असं वाटतं की प्रतिभावंत पोरांनी त्याच्याही उच्च पदावरती जाऊन भारत मातेचं रक्षण करावं. मला वाटतं तो वसा आणि वारसा येवलेकरांच्या पालकवर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत जाईल आणि निश्चित तुमच्या घरामध्ये सुद्धा एक गव्हर्नमेंटचा नोकरदार असेल. कारण हसण्याचा विनोद म्हणून सांगत नाही. एक नोकरीवाला जर घरात असला तर काय होऊ शकतं? पहिला मुलगा ज्यावेळेस नोकरीला लागतो ना माझ्या बांधवांनो, त्यावेळेस दुसऱ्या मुलाला त्याचे वडील चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ शकतात. एक मुलगा जर नोकरीला लागला ना त्याच्या ताईचं लग्न नोकरदाराशी होतं. एक मुलगा जर नोकरीला लागला ना तर वयाच्या फक्त 45 ते 50व्या वर्षी त्याच्या वडिलाच्या हातातलं फावडं आणि आईच्या हातातलं खुरपं गळून पडतं आणि ते आईसारामाचं जीवन जगू शकतात. मला वाटतं त्या आईबापाच्या 45-50 वर्षाचं आयुष्य आणि त्याच्या मुलाबाळाचं 45-50 वर्षाचं आयुष्य, ज्यावेळेस ही एक शतकाची पिढी सुखा समाधानात जगायची असेल तर मुलं साई करिअर अकॅडमी सारख्या शैक्षणिक संस्थेत घातली पाहिजेत. आम्ही फक्त ट्रेनिंग देत नाही तर आम्ही पोरांचं भविष्य घडवतो. कारण जगामध्ये भरपूर अशा शैक्षणिक संस्था असतात, त्यांचेही कार्य चांगले चाललेले असतात. परंतु जेव्हा त्या विभागातला तज्ञ डॉक्टर असतो त्यावेळेस त्या रोग्यावरती चांगल्या प्रकारचा इलाज होतो. तशाच प्रकारे आमच्या साई करिअर अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्या तरुणांना एक उच्च शिक्षित चांगला नोकरदार बनवायचं काम आम्ही करू. तुमचा आशीर्वाद, पाठिंबा आमच्या पाठीशी राहू द्या. आम्ही निश्चित तुमच्या मुलाला नोकरीपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. आम्ही नाशिकच्या शहरामध्ये या शाखेचा समारंभ साधू संतांच्या हाताने केला आहे. जिथं साधू संतांच्या हाताचा स्पर्श होतो तिथं हिमालयासारखं कार्य उभा राहतं. मला वाटतं आज मठाधिपतींचे हात त्या ठिकाणी लागलेत म्हणजे आम्हाला कामाचा हुरूप आला आहे तुमच्या मुलांना. कारण
इतिहासामध्ये जर डोकायला गेलो आपण तर प्रत्येकाचा मेंदू 1450 ग्रॅमचा असतो, कुणाला मोठा मेंदू नसतो, कुणाला छोटा मेंदू नसतो. फक्त आपण त्याचा किती घासतोय, किती प्रयत्न करतोय यावर आपली एशियाचा डंका, एशियाची परिक्रमा अवलंबून असते. कारण आम्ही आमच्या देशात पाहिले की 10वी नापास होणारी माणसं पुढे पुढे जातात आणि आम्ही तर 10वी पास आहोत, परंतु 10वी पास झाल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला नोकरीची संधी असते. आमच्या इथे राहुल भाऊ चिंचोरे यांच्या माध्यमातून येवला शाखेमध्ये भुजबळ साहेबांच्या कार्यालयाच्या बाजूला आमची साई करिअर अकॅडमीची शाखा सुरू झाली आहे. अगदी 10वी पासून तर BA पर्यंतच्या जेवढ्या नोकरीच्या संधी आहेत तेवढ्या नोकरीच्या संध्या तुम्हाला त्या ठिकाणी इतंभूत उपलब्ध होतील. मी पालक वर्गाला पुनश्च विनंती करतो, 10वी पासून पास असणारे आपले सगळे विद्यार्थी या शाखेमध्ये एकदा मोफत मार्गदर्शनासाठी 2 दिवस घेऊन या. ते राहुल भाऊ चिंचोरे आणि त्यांचे सहकारी शिक्षक निश्चित तुम्हाला त्याची इतंभूत माहिती देतील आणि आपल्या मुलाचं भविष्य घडल्या जाईल. माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. आपण या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल मी सन्माननीय शिरसाट सर यांच्या वतीनं, साई करिअर अकॅडमीच्या सर्व शिक्षकाच्या वतीनं, राहुल भाऊ चिंचोरे यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला लगाम घालतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद जायवे सर. आमच्या नगर शाखेचे